नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मटार पफ। त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि हे 4 चमचे मैदा घेतलेला आहे। तुम्ही अर्धा रवा, अर्धा मैदा किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। आपण पहिले आता पीठ भिजवून घेऊया। रवा आणि मैदा एकत्र केला आहे। इथे आपण 4 चमचे तूप घालते मी। तुम्ही याऐवजी तेल पण वापरू शकता। यामध्ये आपण थोडासा घालणार आहोत ओवा, अगदी थोड्या घालायचे। चवीनुसार मीठ। आता हे रव्याचं आहे म्हणून आपल्याला जर अर्धा पाऊण तास ठेवायचं आहे ते भिजून। आपण हे सगळं तूप एकत्र करून घेऊया। मैदा आणि रव्याला लागलं पाहिजे पूर्ण। मोहन एकदम छान पडलं कारण मूठ वळते म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊ। जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचा आपल्याला गोळा। सध्या थंडीमुळे बाजारात मटार खूप छान येतात, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा, मुलांना खूप आवडेल। आता आपण तसं असा गोळा करून घेऊ। तर रवा म्हणजे पाणी खूप सोकलं जातं। इथे बघा आपला गोळा बनवून तयार झालाय। साधारण आपण याला अर्धा तास आता झाकून ठेवणार आहोत। घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाहीये। तर आपण ह्याच्यामध्ये जे फिलिंग करणार आहोत ते आपण बघूया। त्याला झाकूया। इथे आपण 1 वाटी मटार घेतले, ते फ्रेश ओले मटार आहेत। सध्या मार्केटला मटार खूप छान येतात, तर ते मटार आहेत किंवा तुमच्याकडे फ्रोझन असतील तेही वापरू शकता। इथे एक उकडलेला बटाटा आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे। इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे। तर आता आपल्याला हे आलं, हिरवी मिरची आणि लसूण याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। इथे आपण मिरची आणि आलं लसूण हे वाटून घेतलंय, ठेचा केलाय त्याचा। इथे मी बटाटा किसून घेतलाय आणि हे जे मटार आहेत हे मी मिक्सरमधून असे बारीक करून घेतले। जास्त जाडे नका ठेवू, नाहीतर मग ते बाहेर येतात त्याच्यामधून, पफमधून। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया। यामध्ये घालूया तेल। इथे तुम्ही कांदा नाही टाकलं तरी चालेल, मी टाकलाय, पण म्हणजे नुसतंच आलू आणि मटार आणि बटाटा केलं तरी पण चालण्यासारखं आहे। ते घालूया कांदा। थोडासा लाल होऊ दे जरा त्याला। मीठ घालते म्हणजे लवकर मऊ पडेल तो। आपण घालूया आले लसूणचा ठेचा। तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्ती करा।
आता आपलं छान परतलं गेलं आहे. आपण त्यामध्ये घालूया मटार आणि बटाटा. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूया. हळद, लाल तिखट, आपण हिरवी मिरची घातली आहे त्या अंदाजाने घालायचे. थोडासा हिंग, गरम मसाला, धने जिऱ्याची पूड आहे, जिरेपूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि हे धन्याची. इथे आपण आता आमचूर पावडर वापरतोय, पण ती जर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल किंवा लिंबू पिळला तरी चालेल, पण काहीतरी आंबट घाला म्हणजे त्याची चव छान येते. थोडीशी अगदी नावाला साखर घालणार आहोत. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. इथे आपलं सारण चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करून ह्याला गार व्हायला ठेवूया. इथेच ताट घेते जे मटारचं होतं ते. गॅस बंद करू. तर आपला अर्धा तास झालेला आहे. आपलं पीठ छान मऊ पण झालंय. तरी पण आपले पफ चांगले होण्यासाठी आपल्याला एक तर हे कुटून घ्यायचं आहे, कारण आपण इथे रवा वापरलाय म्हणून. पण आता कुटणं जर शक्य नसेल आपल्याला तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून त्याला 2-3दा फिरवून घेऊया, थोडं थोडं करून. तर आपण इथे मिक्सरमधून हे काढून घेतलंय. हा छान गोळा करून घ्यायचा याचा. आपण पोळीला जसे लाट्या करतो तशा आपण याच्या लाट्या करून घेऊया. इथे आपण 6 गोळे करून घेतले. मी छोटे छोटे केले. तुम्ही अंदाजाने तुमचे 4, 2 वगैरे केले तरी चालतील. आता आपल्याला याच्या ना पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. इथे आपण आता साठा तयार करून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ, मैदा वापरलं तरी चालेल. आपण 2 चमचे तूप घालतोय. चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. इथे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घेतलाय. कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून घेतलंय. तर आता आपण पोळी लाटायला घेऊया. त्याला तुम्ही लाटताना मैद्याचा वापर केला तरी चालेल किंवा अशी कोरडी लाटली तरी चालेल. आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची.
बघा आपली छान पातळ पोळी लाटून झाली आहे. तर आपण ताटामध्ये काढून घेऊया. अशाच आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया आता. इथे आपल्या 6 पोळ्या लाटून झालेल्या आहेत. तर आपण 6 पोळ्यांचा एकच रोल करणार आहोत. तर आपण ही पोळी घेतली आहे, त्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी लावलाय. आता आपण त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवूया. या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या वरती हे साठा लावून घेऊया. इथे आपण सगळ्या पोळीला साठा लावलाय. आता आपण याचा रोल करून घेऊया एकदम टाईट. थोडासा राहिलेला साठा इथे लावू, व्यवस्थित बंद होईल. आपण ह्याच्या ना लाट्या करून घेऊया. छान बंद झालाय. हे बाजूचं काढून टाकू. आणि आता आपल्याला थोड्या मोठ्या साईज मध्येच आपल्याला अशी लाटी करून घ्यायची आहे. साधारण 8 झालेत आपले. आपल्याला ह्या तळ हाताने हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि त्या हलक्या हाताने आपल्याला आता पण लाटून घेऊया. ही जर टोकं आली असतील तर ही थोडीशी अशी दाबून घ्यायची. किती छान लेअर सुटलेत. इथे आपण एवढी मोठी पोळी लाटून घेतली गोल पुरीसारखी. आपण तिला चौकोनी शेप देऊया, कारण आपल्याला ऑफ करायचा आहे म्हणून.
हे उरलेले काही वाया जाणार नाही, कारण आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. तुम्ही असे शंकरपाळ्यासारखे तळू शकता. आपण याच्यामध्ये सारण घालूया. हे आपलं सारण जे आपण मटार बटाट्याचं केलं ते. याला अर्ध्या भागाला थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते चिटकायला पाहिजे म्हणून. फक्त व्यवस्थित बंद करून घ्या, कारण तेलामध्ये सुटायला नको. चमच्याने हे बंद करून घेऊया. त्याच पद्धतीने आपण सगळे करून घेऊ. आपण अशी दुसरी लाटी घेतली आहे, हाताने प्रेस करूया, कारण आपण 6 पोळ्यांची बनवली आहे आणि याला सुका मैदा करून आपण लाटून घेऊया. अर्ध्या भागाला पाणी लावून घेऊ. हे पूर्णपणे बंद करून टाकूया. पण असेच आता बाकीचे करून घेऊ. इथे बघा आपले पफ बनवून तयार झालेले. मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल तापत. तर आपण हे तळून घेऊया. तुम्ही जर बेक करणार असाल तर आता तुम्ही बेक पण करू शकता यात न तळता, पण मी आज तळून घेते. आणि हे जे आपले जे बाजूचे कातरणं उरली आहेत त्याची, ते आपण खारे बिस्किट सारखं हे पण तळून घेणार आहोत. तेलामध्ये 2 पफ घातलेत. गॅस बारीकच ठेवलाय.
गॅस लो टू मीडियम आहे आपला, जास्त फास्ट पण नाही केला आहे. हे बघा आपले चित्ते छान तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. दोन दोन करून तळून घेऊ. गॅस थोडा बारीक करते. तेल छान तापले आता. हे झालेले आहेत, आपण काढून घेऊया.